काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे। फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना त्यांनी केली आहे। तर औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत असं देखील ते म्हणाले। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसनं रचलंय असा घणाघात शिवेंद्रराजे भोसले यांनी केला। बीड शिक्षक आत्महत्येचं प्रकरण निशब्द करणारी घटना आहे। पोस्टमध्ये ज्यांची नावं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दुसरीकडे शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही। तर महायुतीमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा देण्यात आली आहे। भाजपा आमदार सुरेश धस आज खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। वन विभागाच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच धस खोक्याच्या घरी जाणार आहेत। तर खोक्याच्या घरावर कारवाई करण्यासाठी वन विभागाने जास्त घाई केली असंही धस यांनी म्हटलंय। तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। देहू संस्थानचे अध्यक्ष हबप पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला।